टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पूर्ण इंडियन गॅस एजन्सीकडून पूर्ण तालुक्यातील कावलगाव येथील ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे गॅस सिलेंडर देण्यात येत आहेत। अतिरिक्त डिलिव्हरी चार्जेस वसूलही केले जात असल्याचा गंभीर आरोप प्रभावती सावंत यांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी पूर्णा तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पूर्णा शहरासह तालुक्यातील गॅस ग्राहकांकडून संबंधित एजन्सीच्या कारभाराबाबत मागील अनेक वर्षांपासून तक्रारी करण्यात येत आहे। गॅसचे वजन ग्राहकांसमोर करून न देणं, डिलिव्हरी चार्जेसची अतिरिक्त वसुली आणि डिलिव्हरी बॉयकडून उद्धट भाषेत वर्तन तसंच युनिफॉर्म आणि ओळखपत्राचा अभाव अशा अनेक तक्रारी ग्राहकांकडून करण्यात आल्या। मात्र वारंवार तक्रारी करून सुद्धा अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्यानं ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होते। ग्राहकांची अधिक पिळवणूक आणि गैरसोय थांबण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एजन्सीच्या कामकाजाची प्रत्यक्ष तपासणी करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे। गॅस ग्राहकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन सिलेंडरचे वजन, डिलिव्हरी शुल्क आणि कर्मचाऱ्यांच्या नियम पालनाची चौकशी करावी अशी मागणी प्रभावती सावंत यांनी केली आहे। प्रशासन आता यावर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, माझं नाव प्रभावती सावंत, मी राहणार कावलगाव येथील आहे आणि मी इथं या कारणास्तव आलेली आहे की माझी इंडियन गॅस एजन्सीची टाकी आहे। माझं म्हणजे कनेक्शन माझं इंडियनचं आहे। इंडियनचं असल्यामुळं आमच्या गावामध्ये पूर्ण गॅस एजन्सीतर्फे एकनाथ जोशी म्हणून हे धानोऱ्याचे आमच्या कावलगावामध्ये गॅस वितरण करत असतात। तर त्यांनी मला माझी टाकी खूप चांगल्या पद्धतीची प्रकारची असल्यामुळं घेऊन त्यांनी मला खूप थर्ड क्लासची टाकी दिलेली आहे। त्यांना मी म्हटलं की आमच्या जीवितासोबत तुम्ही खेळू शकत नाहीत, असल्या टाक्या वापरू नका, खूप म्हणजे यांचा स्फोट वगैरे होऊ शकतो, आमच्या जीविताला हानी होऊ शकते। त्यावेळेस म्हणलं असताना त्या म्हणाले की तुम्हाला जा, काय करायचं ते करा, तुमच्याने जे होतं ते करा। त्यामुळं मी इथं आलेले आणि आज मी ही लेखी तक्रार देऊन त्या तक्रारीची ओसी पण घेतलेली आहे आणि ही ओसी घेऊन मी माझी ब्राईट देत आहे। यावर जर समजा अंमलबजावणी नाही झाली तर पुढील प्रतिक्रिया काय असेल तुमची? पुढील प्रतिक्रिया जिल्हा कलेक्टर साहेबांकडे मी दाद मागल। इथं थांबणार नाही आहे मी। मला तर अशी अपेक्षा आहे की दंडाधिकारी साहेब यावर नक्कीच काहीतरी प्रतिक्रिया देतील मला। आणि दुसरी गोष्ट, ते गॅसचे अतिरिक्त पैसे वसूल करत आहेत आणि ब्लॉकमध्ये गॅस पण विकत आहेत। 400-500 रुपये एका गॅसच्या सिलेंडर मागे ते कमवत आहेत। त्यांना असं कोणी एखाद्यानं म्हणलं असतं त्याला सर्रासपणे उन्मत भाषेमध्ये उत्तर देत आहेत। प्रामाणिकपणानं आणि नम्रपणानं उत्तर देत नाही आहेत, ते उन्मत भाषेमध्ये उत्तर देतात। अधिकाऱ्याकडून काय अपेक्षित आहे? आता अधिकाऱ्याकडून मला हे अपेक्षित आहे की आमच्या कावलगावामध्ये जो गॅसच्या संदर्भात जो काळाबाजार चालला आहे तो त्यांनी त्वरित बंद करावा आणि लोकांच्या जीवितासोबत जो खेळला जाणारा प्रकार आहे म्हणजे गॅसचे सिलेंडर एकदम थर्ड क्लास, एकदम निकृष्ट दर्जाचे जे वापरले जात आहेत गॅसचे सिलेंडर, ते सिलेंडर त्यांनी त्यांच्यातले काढून टाकावे, एवढीच नम्र विनंती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पूर्णा, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।